तर हिंदूमध्ये हे खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आलं आहे आणि आर्टिकल कशाबद्दल आहे तर डिरेग्युलेशनबद्दल आणि इज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया. भारतात बिझनेस करणं कमून अवघड होत चाललेलं आहे आणि त्याला कारणं पण तसेच आहेत की जी आपली गव्हर्नमेंटची सिस्टम आहे ते लवकर अप्रुव्हल देत नाही गोष्टीला. साध्या साध्या गोष्टीवरून बिझनेसमॅनला वगैरे परेशान करायचं. इथे तिने 2-3 उदाहरणं पण दिलेत की ह्यांचं स्कॅन्डल कसं चालतं गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं वगैरे, जे की परेशान कसं करतात उद्योगपतीला वगैरे. तिथं 2 डाटा कंपेअर केलेले आहेत. 90 80मध्ये मॅन्युफॅक्चरिंग GDPचे 16% कंट्रीब्यूट करायचं आणि सर्व्हिसेस 33%. तर मॅन्युफॅक्चरिंग 16 फक्त 17.5च गेली 2025पर्यंत GDPचं कंट्रीब्युशन. तर सर्व्हिसेस 33% 55% गेले. तर असं का? तर सर्व्हिसेसमध्ये जास्त रेग्युलेशन नाही, तिथं जास्त गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट नाही, त्यामुळे ते सेक्टर बूम झालं जास्त. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला साध्या साध्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंटचं परमिशन काढावं लागतं. आता फायली किती दिवस अडकत राहणार गव्हर्नमेंटच्या टॅबलावर, जर तुमचे कॉन्टॅक्ट नसतील तुम्हाला नाही भेटणार परमिशन. तर तो पण एक विषय आहे. तर हे पण सांगितले की भारताला गरज आहे 1991ला जसे आपण मॅक्रो इकॉनॉमिक रिफॉर्म केलेले तसेच रिफॉर्म आपल्याला ह्या बिझनेस सेक्टरमध्ये पण करावं लागणार आहे की जेणेकरून इज ऑफ डुईंग बिझनेस योग्य प्रकारे होईल म्हणून. आणि ह्या गोष्टी फंडामेंटली चेंज झाल्या पाहिजे. तर गव्हर्नमेंट पण ते मान्य करते. 2025च्या बजेटमध्ये ह्याच्यावर बोललेलं आहे व्हेन डिरेग्युलेशन बिकम द थीम फॉर द 2025चं बजेट अँड फायनान्शियल निर्मला सीतारामन सेटिंग अप हाय लेवल कमिटी. तर बघूत किती दिवसात गव्हर्नमेंट ह्याच्यावर, कारण बिझनेस किंवा हे गोष्टी वाढणं गरजेचं आहे देशाचा विकास व्हायचा असेल तर.